गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषदेत यंदा तिरंगी लढत होणार आहे। भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात ही लढत होते, त्यामुळे यावेळी परिवर्तन घडू शकतं असं जाणकार सांगतात। शहरातले रस्ते आणि पाणी समस्या बिकट आहे आणि या समस्यांकडे नगर परिषदेने कायमच दुर्लक्ष केलंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आरमोरी शहरामध्ये सध्या त्रिशंकू स्थिती आहे आणि सामान्य आरमोरीकरांना या नगर परिषद निवडणुकीबद्दल काय वाटते, माझ्यासोबत सामान्य आरमोरीकर नागरिक आहेत। या नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेणार आहोत। काका, काय सांगाल, या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वसामान्य अपेक्षा काय आहे? अपेक्षा ही आहे का नाल्या व्हायला पाहिजे आणि तेही असून पूर्ण बंद व्हायला पाहिजे, वरून कचरा पडून नाही का बुजणाऱ्या नको। तर ही एक समस्या आहे आणि ही एक आहे का कोणी हे आता आमच्या ह्या घराशेजारी येते डुकरवाले नाही का समजा नाही का ते गट्टे आणून ठेवते, अमुक करते। म्हणजे ही एक त्याच्यावर काहीतरी नियंत्रण नगर परिषदेचं असायला पाहिजे। आणि सडका पूर्ण ह्या पाहिजेत आणि नाले पूर्ण बंद पाहिजेत, नाले पूर्ण व्हायला पाहिजेत, नाले नाही झालेले आहेत। झपाट्याने वाढत आहे शहराची लोकसंख्या, काय अशा समस्या आहेत का ज्या नगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्यात आणि आता पूर्ण व्हावं असं वाटतं? प्रामुख्याने ज्या ठिकाणी आरमोरी नगरात बगीचा तयार झाले त्याची देखरेख बिलकुल झाल्याचं असं स्पष्ट दिसत नाही। मी स्वतःही अनेकदा नगर परिषद कार्यालयात गेलो आहे, तर त्या तयार नक्कीच झाल्या, निधीचा उपयोग जरूर केला, काही प्रमाणात त्या पद्धतशीर वाटायच्या, पण आजच्या घडीला त्या आजमितीस अद्यावत म्हणजे सुरक्षित अशा काहीच नाही। तिसरी गोष्ट, नाल्यांचा यांनी जो प्रश्न निर्माण केला तोच आहे। कधी कधी एक महिनाही असा कचरा साफ करणारे व्यक्ती मजूरदार येत नाही, आले तरी त्या घंटा गाड्या, कचरा गाड्या त्या येणार नाही, पुन्हा फोन करावा लागते। कधी कधी एखादी समस्या घेऊन आपण तक्रार केली तर नेमकी त्याच वार्डात, तक्रारकर्त्याच्याच घराजवळ जाऊन ती समस्या सोडवली जाते। अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या ठिकाणी आज आहेत। नगर परिषदनं अनेक गोष्टीकडे मागच्या पंचवर्षीत लक्ष दिले नाही। यावर्षी नागरिकांकडून खूप अपेक्षा आहेत। यामध्ये स्थानिक पाणी पुरवठा समस्या निकाली लागली आहे, ते काम सुरू आहे। त्याच्यानंतर स्थानिक अतिक्रमण, वाढती लोकसंख्या, त्यानुसार नवीन घरे तयार करणे, त्यासाठी लागणारा जमीन पुरवठा, आपले ते डिवायडर लागतात आपल्या शहरामध्ये, आणि पांदण रस्त्याची गरज आहे। अनेक वार्डामध्ये पांदण रस्ता, बायपास रस्त्याची गरज आहे। शहरात वाढती वाहतूक व्यवस्था पाहून सध्या आरमोरीच्या शहराच्या बाहेर एक बायपास रस्त्याची खूप गरज आहे। त्याच्यामुळे आपल्याला अपघात रोखण्यास खूप मदत होईल आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। पाण्याची समस्या तर आरमोरीत आहेच, म्हणजे उन्हाळा सोडला तरी इतरही वेळेस पावसाची समस्या किंवा पाण्याची समस्या या ठिकाणी उद्भवते आहे। पथदिवे जे आहेत, आज इतकी गर्दी वाढलेली आहे या आरमोरी शहरातून, हेवी ट्रक येथे चालतात, त्यासाठी बायपास रोडची समजा हे केली व्यवस्था तर ती उत्तम होऊ शकते। आणि हा जो मेन रोड आहे, आज आपण पाहतो बर्डीवर सगळे लाईट बंद आहेत आणि या निवडणुकीच्या काळामध्ये त्याकडे दुर्लक्ष होत आहे। म्हणून कुठल्याही पक्षाची सत्ता जरी आली तरी त्यांनी या भौतिक सुविधेकडे लक्ष द्यावे, हीच आमची एक आरमोरीकरांची हे आहे मागणी आहे। तुम्हाला काय वाटते, आरमोरी पालिकेला असं कोणत्या महिलांच्या कोणत्या समस्या ज्या तुम्हाला नेहमी? समस्या म्हटलं तर सर मुख्य म्हणजे पाण्याची, नुसते सरांनी म्हटल्याप्रमाणे नुसती उन्हाळ्यातच नाही तर सर वर्षभरही पाण्याची खूप मोठी समस्या आहे ना। व्यवस्थित त्यांचा पुरवठा होतो आणि कधी दूषितच पाणी असते। आम्हाला बायांना खूप यांना फेस करावं लागते ह्या सर्व गोष्टी। आपल्या आरमोरीमध्ये सगळ्यात मोठी पाण्याची खूप मोठी टंचाई आहे, तरी नगर परिषदेनं पाण्याची जी समस्या आहे ती समस्या दूर व्हायला पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरमोरी शहरामध्ये अपघाताचं प्रमाण खूप मोठं वाढून राहिलं, त्याच्यामुळे हायवेवर डिवायडेशन खूप आवश्यक आहे। नक्कीच आरमोरी शहराचा गेल्या काही दिवसांमध्ये विस्तार झाला आहे। अर्थात शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, मात्र नगरपालिकेने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे। मूलभूत समस्यांकडे येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांनी लक्ष दिले पाहिजे, या सर्व सामान्य अपेक्षा आरमोरीकरांनी व्यक्त केल्या आहेत। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।